स्फोटानंतर डोंबिवलीच्या अमुदान कंपनीतील रिएक्टरचे तुकडे 200 फुटांवर उडाले। एमआयडीसी परिसरातील 4 कंपन्यांचं यात मोठं नुकसान झालंय। रिएक्टरच्या स्फोटाची तीव्रता 1 किलोमीटर दूरपर्यंत जाणवली। डोंबिवलीमध्ये ब्लास्ट झालेल्या अमुदाय कंपनीचे रिएक्टर जे आहेत ते 200 मीटर लांब असे उडून पडलेले आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी डोंबिवली फेज 2 परिसर आहे। या ठिकाणीच काल 1 वाजता ब्लास्ट झाला होता व ब्लास्ट झाल्यानंतर या ब्लास्टची तीव्रता एवढी होती की त्या कंपनीचे 2 रिएक्टर जे आहेत ते 200 मीटर लांबीवर असलेल्या एका कंपनीमध्ये पडलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी दोन्ही रिएक्टर जे आहेत ते आतले पत्रे फुटून या ठिकाणी पडलेले आहेत। या ठिकाणी या कंपनीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एकंदरीत या तीव्रतेमुळे आपण समजू शकतो की हा स्फोट किती भयानक होता। या स्फोटमध्ये आत्तापर्यंत ज्या पद्धतीने माहिती मिळाली 8 जणांचा मृत्यू तर 64 जण जखमी सांगितलं जात आहेत। सकाळपासूनही तीन जणांचा मृतदेह या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेला आहे। मात्र या ब्लास्टच्या ज्या रिएक्टर आहे ते या पद्धतीने दुसऱ्या कंपनीत ते पडलेलं आहे आणि यांचं जे लोखंड आहे रिएक्टरचं ते इतकं जाड आहे आणि ते जाड असताना देखील मोठा स्फोट होऊन या ठिकाणी ते उडून 200 मीटर दुरीवरती पडल्याने हा ब्लास्ट किती भयानक होता याचं एक उदाहरण या ठिकाणी दिसत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी 2 कोटिंग केलेले आहेत या रिएक्टरचं आणि याच्यावरती याचा ब्लास्ट जो झालेला आहे त्यामुळे फुटून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ते 200 मीटर दूर या कंपनीमध्ये पडलेलं आहे आणि यामध्येच 8 जणांचा बळी गेलेला आहे तर 64 जण जखमी आहे हे समोर आलेलं आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।